नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. 8,19,70,000 रुपये एवढ्या किमतीच्या विकास कामांना शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर कामासाठी कार्यरत यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा बीड राहील ही ऑर्डर. याला म्हणतात काम. मी म्हणतो ना कामाचा माणूस हे ह्याच्या करता. त्याच्यामुळं जिल्हाधिकारी याच्या ताबडतोब चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमत. कॉन्ट्रॅक्टर इथं फार हुशार आहे, डोकंच चालत नाही. आणि आता ही जी काही कामं आहे, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या कामामध्ये जवळपास आपण 1,363 विकास कामांचं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय. 575 कोटी रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता 25-26 मध्ये देतोय. कारण मार्चला वर्ष संपणार, राहिलेला निधी पुढच्या वर्षात नवीन वर्षात पण त्या ठिकाणी दिला जाईल. आणि ही सगळी कामं करत असताना त्या कामाचे फोटो काढले पहिले की काम कसं आहे आणि मग नंतर कसं झालं पाहिजे. ते झाल्यावर पण फोटो हे बघितलं जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचंय, जर काम न काढता कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. चक्की पिसिंग हे अजिबात सोडणार नाही. ते 10 लाखाची कामं बंद केलीत, आम्ही 15 लाखाचं ई टेंडरिंग करतोय. का तर बाबा जनतेचा पैसा लोकांना दिसला पाहिजे. नुसतं आम्ही घसे कोटे करायचे, भाषण करायचे, कशाने ये रे माझ्या मागल्या, तसं नाही चालणार. ही कामं माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात दर्जेदार झाली पाहिजे. त्या एजन्सीला पण इथं सांगा. हे मला डीपीओला, जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्य सगळ्यांना सांगायचंय. आणि त्यामध्ये ही कामं केल्यानंतर ग्रामीण भागातल्या शाळा हे जिल्ह्याचं भविष्य आहे. अहो, तिथं मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं तर ते पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे. तर उद्याचे जबाबदार नागरिक ते घडणार आहेत. त्याकरता आपण 220 शाळांमध्ये वर्ग खोल्यांच्या कामाला मान्यता दिलेली आहे. आणि पुढील 3 वर्षात आमचं टार्गेट आहे, सगळ्या आमदारांनी पण त्याला सपोर्ट केलेला आहे की खासदार आमदारांनी की टप्प्याटप्प्याने स्वच्छतागृह, शाळा दुरुस्तीची कामं त्याच्यात करणार. जिल्ह्यात 12 आदर्श शाळांचं काम देखील आपण सुरू केलेले आहे. आणि 343 नवीन अंगणवाड्यांना आपण परवानगी दिलेली आहे. आणि याची बांधकामं करण्यात येतील. मागासवर्गीय वस्त्यांच्या मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता त्या विभागातर्फे आपण 43 कोटी 40 लाख रुपये कामाची अंमलबजावणी त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर आपण पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हे सगळे 15 लाखाची कामं करतोय. ही पण गुणवत्ता राखली गेली पाहिजे, दर्जा उत्तम राहिला पाहिजे. यामध्ये अधिकारी पण जे जिल्हा परिषदेचे माझी तर जिल्हाधिकारी तुम्हाला सूचना आहे की पीडब्ल्यूडी आणि सीओ, तुम्ही पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषद आणि सगळ्यांना बोलून त्यांना सक्त सूचना द्या. आणि जर कोणी काही गडबड करत असेल तर ते सांगा, आपण समजावून त्यांना सांगू. नाही ऐकलं तर मग पुढची कारवाई नाईलाज असताना त्या ठिकाणी केली जाईल. नाहीतर म्हणाली 1 तारखेला पहिल्याच वर्षात आलाय, पहिल्याच वर्षी काय दिवसात काय बोलतोय. परंतु खरं ते सांगितलं पाहिजे ना बाबा. सुरुवातच आपण अशी करतोय. त्याच्यामध्ये आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, माझा स्वभाव असा आहे, जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा पण शिकवला पाहिजे. काही गोष्टी काही काळात तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. एवढं कसं धाडस करतात मला तर काही कळलेलं नाही. काही तर केस माझ्याकडे असे आलेले आहेत, म्हणजे माझ्या तर मी सांगितलेलं होतं एका बहादरांनी माझीच खोटी सही करून टाकली. म्हणजे इथपर्यंत धाडस. अजित पवारांची खोटी सही कर तुझ्या ह्याला काय माणूस काय. मी कलेक्टरला सांगितलं, जरी काही सांगितलं तरी पुन्हा कन्फर्म करा. आणि मी काय केलंय, इथं तुमच्याकडे राजेश देशमुखांनी काम केलेलं आहे. ते पूर्वी माझ्याकडे पुण्याकडे कलेक्टर होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.